पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला हे जाहीर झालं होतं। न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुद्धा आता अहवाल दिलाय की पोलिसांनीच मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली। हे हत्याकांड सुनियोजित होतं, ही दंगल सुनियोजित होती। पुतळ्याच्या समोरील संविधानाची विटंबना करणं सुद्धा सुनियोजित होतं। आम्ही मागणी करतोय की या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे, पुतळा फोडायला लावणाऱ्यांचा मास्टरमाइंड कोण आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड करायला लावणारे पोलिसांना आदेश देणारे कोण आहेत। दुर्दैव आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदारपणे सोमनाथ सूर्यवंशी हा वेगळ्याच कारणाने दगावल्याची चुकीची माहिती अधिवेशनात दिली। या दोन्ही अहवालानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे।